खास उन्हाळ्यात जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनणारी कैरीची चटकदार चटणी बघतोय। उन्हाळ्यात बऱ्याचदा जेवण जात नाही, अशा वेळी 1-2 चमचे ही कैरीची चटणी घेतली की भाजीची गरजही नाही। फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवस छान टिकते, पण इतकी टेस्टी लागते की एका दिवसातच संपून जाईल। त्यासाठी इथे मी 1 कैरी घेतली आहे। कैरी स्वच्छ धुवून त्याचं देठ काढून घेते। त्यानंतर कैरीची साल काढून घेऊया। कैरीची साल जरा पातळसरच काढायची। शक्यतो कैरी ताजी आणि जरा कडक बघून घ्या, म्हणजे चवीला छान लागते। मऊ पडलेली कैरी तितकी चांगली लागत नाही। आता सुरीच्या साहाय्याने कैरीचे काप करून घेते। ह्याप्रमाणे कैरीचे तुकडे आपल्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता। मी असे मध्यम जाडीचे ठेवले म्हणजे खायला बरं पडतं। ह्या चटणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे लसूण। तर 9-10 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ह्याप्रमाणे ठेचून घेते। लसणाची खूप जास्त पेस्ट न करता जरा ओबडधोबडच ठेवायचं। ह्याप्रमाणे कच्च्या लसणाची चव ह्यात खूप भारी येते। ठेचलेला लसूण एका भांड्यात काढून घेतला। ह्यात घालूया चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा किंवा आवडीनुसार लाल तिखट आणि हे 1 चमचा कच्चं तेल। हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्याला खरी चव लसणानेच येते। लसूण, तिखट, मीठ याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता। हे व्यवस्थित मिक्स झालं। आता ह्यात घालूया साल काढून बारीक तुकडे केलेली कैरी। ह्यासाठी जरा आंबटसरच कैरी वापरायची, म्हणजे मस्त चटपटीत लागते। चमच्याने काय हे व्यवस्थित मिक्स होत नाही, हातानेच याप्रमाणे मिक्स करून घेते। बस एवढंच साहित्य मिक्स केलं की चटणी तयार। कच्चं लसूण खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं, पण तसं ते काही खाल्लं जात नाही। पण असा कैरीत घातलेला ठेचलेला लसूण खरंच खूप भारी लागतो। आमच्या घरात यातील लसूण खूप जास्त आवडीने खाल्ला जातो। तोंडाला चव नसेल तेव्हा यातील एखादा तुकडा उचलून खायचा, 1 नंबर लागतं। खिचडी भात किंवा नुसता पांढरा भात ह्यासोबत कालवून खाल्ला ना तरी खूप टेस्टी लागतो। आमच्याकडे तर सर्वांना प्रचंड आवडतं। डब्यात व्यवस्थित भरून हे फ्रीजमध्ये ठेवलं तर 4-5 दिवस छान टिकतं। नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा।